एखादी व्यक्ती व्हेज किंवा नॉन व्हेज खायचं ठरवते तो त्याचा फक्त पर्सनल चॉईस नसतो. त्याचं बालपण कसं गेलंय, त्याची लाईफस्टाईल कशी होती, आई वडिलांनी काय शिकवलंय, हे सगळं त्यात असतं. आपल्या फॅमिलीमुळे लीलाच्या बाबतीत ते घडलंय. आणि लीला व्हेजिटेरियन असूनही तिने चुकून नॉनव्हेज खाल्लंय. त्यामुळे कोणालाही शिक्षा करण्याच्या आधी मला लीलाची माफी मागायची. येस लीला, माझ्या फॅमिलीमुळे आणि माझ्यामुळे हे सगळं घडलं. त्यासाठी आय एम सॉरी. माफ कर मला. लीला, बरोबर आहे अभिरामचं. खरंच आमचं चुकलं. सॉरी. आजी अहो, काय बोलताय तुम्ही? आणि ची माफी वगैरे मागू नका. माझंच चुकलो. मी ना तो कबाब खायलाच नको होता. नाही लीला, तू ते स्वतः खाल्लं नाहीयेस. तुला ते खायला कोणीतरी भाग पाडलंय. जी मला वाटायचं तुम्ही उठसूट उगाच मला टार्गेट करता, पण असं नाहीये. तुम्हाला खरंच एका नजरेत चूक बरोबर हेरता येतं. आणि ती व्यक्ती आहे श्वेता. त्यामुळे शिक्षा तर होणारच, पण ती शिक्षा लीलाला नाही होणार, श्वेताला होणार. पण जे मी लीला, माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायचं श्वेता. जेव्हा लीलाने नॉनव्हेज खाल्लं तेव्हा तू तिथे होतीस? हो, पण मी तिला हो का नाही श्वेता? हो. आणि ते कबाब नॉन व्हेजिटेरियन आहेत ते तुला माहित होतं? येस. आणि ही गोष्ट लीलाला नाही माहित हे तुला कळलं होतं, राईट? हो, पण मी तिला हो का नाही श्वेता? हो. तरीही तू गप्प बसलीस. तिला सत्य सांगायचं सोडून तू तिला ते कबाब टेस्ट करायला सांगितलेस, राईट? झालं तुझ्या मनासारखं. मला माहित होतं ही मुलगी आमच्या दोघांमध्ये आग लावल्याशिवाय गप्पच बसणार नाहीये. प्रश्न मी तुला विचारलाय, लीलाने नाही. त्यामुळे उत्तर तू मला द्यायचंयस. मी तुला काहीतरी विचारलंय श्वेता. तू लीलाला ते कबाब खायला सांगितलेस? हो, मी लीलाला कबाब खायला सांगितले. पण कमॉन एजे, ती 25 वर्षाची मुलगी आहे. तिला कळत नाही आपण काय खातोय काय नाही खातो, त्यामध्ये काय आहे कळत नाही तिला. तू ही लीलाच्याच वयाची आहे श्वेता. तुझ्या अशा वागण्याने लोकांना त्रास होऊ शकतो, त्यांच्या आजवरच्या लाईफस्टाईलवर परिणाम होऊ शकतो. ही छोटीशी गोष्ट तुला नाही कळली? चूक झालीये तर शिक्षा होणार श्वेता. तुला असं वाटतं ना की लोक जे काय खातात
जे काही पदार्थ खातात ते त्यांना गेस करता येतं. ठीक आहे, तर आम्हालाही दाखव तुझी कुकिंग स्किल्स. म्हणजे पुढचे 2 दिवस तू जहागीरदारांचं किचन सांभाळणार आहेस. दुर्गा, येस एजे. घरच्या सगळ्या शेफ्सना सुट्टी दे. येस एजे. ठीक आहे अजय, तुम्ही मला लीलाच्याच लेवलची शिक्षा दिली आहे आणि माझ्यासाठी ही शिक्षा ना खूप सोपी आहे. मी करीन पूर्ण, कारण मला कुक करायला खूप आवडतं. इनफॅक्ट मला वेगवेगळ्या डिशेस पण बनवता येतात आणि मेन म्हणजे मला असं स्वतःच्या हाताने बनवून लोकांना खायला घालायला पण खूप आवडतं. सो डोंट वरी. एखादी डिश कधीतरी बनवणं हे सोपं असतं श्वेता, पण एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी 3 वेळचं जेवण बनवणं सोपं नसतं. कसं आहे ना अजय, तुम्ही जरी मला या घरातली मानत नसलात तरी या जहागीरदार फॅमिलीला, या घराला मी माझं सासर मानत आली आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही शिक्षा काहीही अवघड नाहीये. एक लक्षात ठेव श्वेता, तुझं ज्या व्यक्तीशी लग्न होऊ शकलं नाही ती व्यक्ती तुला शिक्षा देत नाहीये. तुला शिक्षा देतोय तो एक अव्वल दर्जाचा शेफ. सो डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. अगं कुठेस तू? ये लवकर. हो विक्रांत, हे काय आले? दारातच आहे. काय? काय कुठे होतीस तू? चल, निघायचंय. अहो निदान आत तरी चला. अगं मी नंतर जातो. तू ये, बस लवकर, मला एक महत्वाचं काम आलंय. चल. हो असं कसं विक्रांत, तुमचं जेवणही राहिलंय. चला बघू आत. अगं मी जेवेन नंतर, तू नको ना बडबड करत बसू. चल लवकर, चल. चल ना चल. ये बस बस. अहो असं काय करताय? निदान एजे, सरू, लीला यांना बाय तरी म्हणा. अगं हो, बोलेन मी त्यांना बाय, नंतर भेटेन ना. मी काय पळून कुठे चाललोय का? नेहमीच आहे, नुसती घाई नुसती घाई. चल निघूया आता. विक्रांत, तुमच्या फोनचा पासवर्ड तर माझी बर्थडेत होती ना? तुम्ही पासवर्ड चेंज केलाय का? माझा फोन का घेतेस तू? अगं म्हणजे आज तू इतकी गोड बातमी दिलीस मला, हो की नाही? मग अगं आज आपण आपल्याबद्दल बोलायला हवं ना, आपल्याबद्दल, आपल्या भविष्याबद्दल, नाही का? हा, फोन कशाला हवाय तुला? मी तर फक्त गाणी ऐकण्यासाठी घेतला होता. तुमची प्लेलिस्ट चांगली आहे ना म्हणून. एवढंच ना? मग मी गातो की तुझ्यासाठी? फोनची काय गरज आहे? हे बघ पूजा, आज फक्त तू आणि मी, आपण दोघच गप्पा मारायच्या. लीला, मी सांगितलं नव्हतं तुला सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून? हा, अभिरामने सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेतली. हो ना, मला वाटलेलं मला ओरडतील. आश्चर्यच वाटलं मला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे लीला? अगं मुळात तू नेहमीच चुकीची असतेस, हा समजच चुकीचा आहे. अभिराम न्याय अन्यायामध्ये कधीच नाती आडवी आणत नाही. साधा सरळ विचार करणारा आहे तो, तटस्थपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहणारा. आता बघ, हळूहळू तुझा चांगुलपणा देखील त्याच्या नजरेस येईल.
लीला तू ते जे घडलं ते तू तुझ्या माहेरच्या कानावर घातलेस का? हो आजी, मी बाबांना सांगितलं. पण आजी, बाबांना मला अजिबात ओरडले किंवा माझ्यावर चिडले नाहीत. उलट ते तर म्हणाले की आता हेच माझं घर आहे, त्यामुळे मी हळूहळू इथल्या पद्धती समजून घ्यायला हव्या. छान. बघ किती चांगल्या संस्कारात वाढली आहेस तू, लहानाची मोठी झाली आहेस. हेच तर हवं असतं. ठेव ना. हा हा. अंतरा तुला ठाऊक आहे की रीला मला आवडत नाही, पण आज जे झालं ते मला नाही पटलंय. आजची पार्टी माझ्यासाठी खूप डिस्टर्बिंग होती अंतरा. एक तर त्या श्वेतामुळे सगळ्यांसमोर लीलाचा अपमान झाला आणि त्यातून पूजा प्रेग्नंट. तुला तर माहिती विक्रांत किती युजलेस आहे. मला आधीच पूजाची काळजी होती आणि आता अजून खोट्या फाउंडेशनवर कुठली रिलेशनशिप कशी टिकणार आहे? पार्टनर, एजे नक्की कसे आहेत? म्हणजे विक्रांत म्हणाला त्याप्रमाणे ते गुन्हेगार आहेत. पण तू बघितलंस ना, आता सगळ्यांसमोर कशी बाजू घेतली त्यांनी माझी. ते 4 लोकात माझी बाजू घेणारे एजे कसे काय कोणाचा खून करतील? कसे काय माझ्या रिवला किडनॅप करू शकतील? की आजी म्हणाल्या त्याप्रमाणे एजे न्याय अन्यायाच्या मध्ये नाती आणत नाहीत आणि म्हणून त्यांनी माझी बाजू घेतली, आणि म्हणजे खरं तर ते गुन्हेगार असू शकतात. पार्टनर, मला असं वाटतंय की मी एजेंना घाबरून त्यांच्यापासून अशी लांब पळत राहते ना, म्हणून मला कळत नाही की ते नक्की कसे. पार्टनर, मला असं वाटतंय की जर मला खरंच समजून घ्यायचं असेल ना की एजे कसे आहेत, तर मला त्यांच्यापासून असं लांब पळून चालणार नाही. मला सतत त्यांच्या बरोबर राहायला ठरलं. पार्टनर, आजपासनं मी सावलीसारखी एजंट बरोबर राहणार आणि ते खरंच माणूस म्हणून कसे हे शोधून काढणार. पार्टनर, ह्या सगळ्यात फक्त तू माझी साथ दे. हं? अक्षरशः हद्द पार केली आहे श्वेताने आगाऊपणाची. शी. ती हे जे काय वागतीये ना, तिला असं वाटतंय की यामुळे एजे आणि लीला एकमेकांपासून दूर जातील, पण होतंय उलटच. ते आणखी जवळ येत आहेत. पण तुला तर नेहमी एजंटचं भलं झालेलंच हवं आहे ना, आणि लीला आणि बाबांच्या मध्ये सगळं आता चांगलं होतंय. मला नाही म्हणजे आपल्या सगळ्यांनाही तेच हवंय. मला एजेंना फक्त सुखी झालेलं बघायचं. मग ते लीला सोबत असेल किंवा तिच्या शिवाय. आणि ती श्वेता हे जे काय करतेय ना, त्याचा त्रास फक्त लीलाला होत नाहीये, एजेंना सुद्धा होतोय. आणि ते मी कधीच खपवून घेणार नाही. तुझ्या एवढी एकनिष्ठ सून मी कधीच बघितली नाही. आमचे बाबा खूप लकी आहेत. आणि माझ्यासारखा नालायक पोतण्या मीच कुठे बघितला नाहीये. काय तर म्हणे एजे आमचे बाबा. अरे हट एजे, तू कसला आमचा बाप रे? अरे काका म्हणायच्या पण लायकीचा नाहीयेस तू. आणि मी तुला तुझी जागा दाखवून देणार. त्या लीलाच्या मनात संशयाचा किडा मी असा काही पेरलाय
की तुमचं नातं तो हळूहळू करून पोखरून काढेल. तुम्ही एकत्र संसार करणं तर दूरच, पण एकत्र एका छताखाली सुद्धा राहू शकणार नाही. हिला तू कशी लपून छुपून येतेस? ही तुझी पण खोली आहे आणि आता तू इथेच राहायचंस. किती छान मऊ बेड आहे एजेंचा. किती मस्त झोप लागत असेल त्यांना यावर. लिहिला ग, तू काही ते झोपा काढायला आलीयस का? हे बघ, तुझं तुझं ध्येय काय ते विसरू नकोस. तू या खोलीत झोपायला नाही, हे जे खरे कसे आहेत हे जाणून घ्यायला आलीस. बाकी काम उद्याला. आय वॉन्ट टू कॉल इट अ डे. दॅट्स इट. लीला, तू इथे काय करतेस? लीला, मला माहिती तू झोपलेली नाहीयेस. तू इथे काय करतेस? आजपासून मी ह्याच खोलीत झोपणार आहे. का? तुम्हाला कसं सांगू की मी तुम्हाला समजून घ्यायला इथे आले ते? खरं कारण सांगायची तो सोयच नाहीये. मी काय विचारतोय, तू तू इथे का आलीयस? कारण बायको आहे मी तुमची, म्हणून. तुला मी या रूम मध्ये राहायची परमिशन दिलेली नाहीये. ठीक आहे, जाते मी आणि जाऊन आजींना सांगते की मी आले होते या रूम मध्ये राहायला, पण तुम्हीच मला हकलवलं. मी तर म्हणते त्यांना कशाला, घरातल्या सगळ्यांनाच कळू दे की तुम्ही मला हकलवलं. जाते जाते. थांब थांब थांब. ठीक आहे, तू जा सोफ्यावर जाऊन झोप. मीच का नेहमी सोफ्यावर झोपायचं? हे म्हणजे आपण एकाडेक दिवस करूया ना. आज तुमची टर्न. तुला कळतंय तू काय बोलतेस? हो, आणि मला ना खूप झोप येते, त्यामुळे तुम्ही पण झोपा. गुड नाईट. लीला, आजीने सांगू तुम्ही मला सोफ्यावर झोपायला होतं ते? फाईन, झोप. काय शोधताय का? एसीचं रिमोट कुठे? आव, मी काय म्हणते, छान पावसाळ्याचे दिवस आहेत, कशाला हवाय एसी बीसी? छान वातावरण आहे मस्त. आणि तो एसीचा रिमोट ना मी ठेवून दिलाय नीट. कुठे ठेवलास रिमोट? ठेवलाय, नीट ठेवलाय, काळजी करू नका. बंद करायचं बटन शोधताय का? कसं आहे, तो सोलार लॅम्प आहे, त्यामुळे तो 12 महिने 24 तास सुरूच राहतो. बंद करायचं बटनच नाहीये. आणि तशी पण मला भीती वाटते ना अंधाराची. गुड नाईट.
आता तुम्हाला घाबरून तुमच्यापासून लांब राहणार नाही. मी आता सतत तुमच्या बरोबर राहणार. तुम्ही खरे कसे आहात ते समजून घेणार आणि मग तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार.